Good morning, all students. See in the topic systematics of living organisms. Lastly, we have seen about kingdom Animalia. आपण काय या टॉपिक मध्ये बघतोय सायलेंट फीचर्स ऑफ 5 kingdoms. So last kingdom was kingdom Animalia. Now today we are going to study about acellular organisms. So here the viruses and viroids, these are acellular organisms which are not included in the Whittaker's 5 kingdom system of classification. आता आपण सगळे सजीवांचं थोडक्यात वैशिष्ट्य बघितली तर याच्यामध्ये व्हायरसेस आणि व्हायरॉइड्स हे दोन असे आहेत की ज्याला असेल्युलर असं म्हणतात की जे व्हिटाकर्स क्लासिफिकेशन मध्ये कुठेही आलेले नाहीत. Viruses and viroids are not included in the Whittaker's classification because they are not considered completely as the living organisms. कारण त्याला सजीव असं म्हणणं अवघड आहे किंवा सजीवांची वैशिष्ट्ये संपूर्ण त्याच्यात दिसत नाही. Now see about the viruses. The name viruses or virus was so named by Louis Pasteur, considering the meaning venom or poison. पहिल्यांदा लुईस पाश्चर यांनी व्हायरसला व्हेनॉम किंवा पॉइझन असं म्हटलं. लुईस पाश्चर considered that particles as a venom or poison. एक विष, एक विषारी द्रव आहे असं त्यानं पहिल्यांदा सांगितलं. त्यानंतर पहा ऍक्च्युअली द नेम व्हायरस was given by M.J. Bezring. M.J. Bezring यांनी त्या पार्टिकलला, त्या द्रवाला विषाणू असं नाव दिलं. आफ्टर ऑब्झर्वेशन दॅट दे वेर एबल टू मायग्रेट इन एन अगार जेल. त्यांनी काय ऑब्झर्वेशन केलं? अगार जेल, एक जेल लाईक सबस्टन्स घेतला अगार पासून बनवलेला आणि त्याच्यामध्ये हे पार्टिकल्स मायग्रेट झाले, त्याच्यामध्ये शिरले, म्हणजे ते इन्फेक्टियस आहेत, ते संसर्ग करू शकतात असं त्यांना अनुभव आलं. मग त्यांनी त्याला विषाणू असं नाव दिलं. हे दुसरं संशोधन. देन स्टॅनले डेमॉन्स्ट्रेटेड दॅट viruses are inert outside the host. आता स्टॅनले या वैज्ञानिकांनी किंवा शास्त्रज्ञांनी काय सांगितलं? व्हायरसेस आर इनर्ट आउटसाइड द होस्ट. होस्टच्या बाहेर व्हायरसेस किंवा विषाणू इनर्ट असतात, कार्यरत राहू शकत नाहीत. बट दे कॅन बी अँड दे कॅन बी क्रिस्टलाइज्ड. स्टॅनलेनी काय केलं? क्रिस्टलच्या स्वरूपामध्ये विषाणूंना आयसोलेट केलं. सो दिस इज डिस्कवरी अबाउट द व्हायरसेस. हे विषाणूचं संशोधन आहे. म्हणजे लुईस पाश्चरनी विषाणूला व्हेनॉम किंवा पॉइझन असं म्हटलं. M.J. बेझरिंग यांनी त्याला नाव दिलं आणि स्टॅनले यांनी त्याला क्रिस्टलच्या स्वरूपात आयसोलेट केलं, स्फटिकाच्या स्वरूपात आयसोलेट केलं. आता आपल्याला बघायचे कॅरेक्टर्स, विषाणूंची काय वैशिष्ट्ये असतात. विषाणू हे इतर सजीवांपेक्षा किंवा सूक्ष्म जीवांपेक्षा कसे वेगळे असतात. पहिला आपल्याला सांगता येईल व्हायरसेस लॅक देअर ओन सेल मशिनरी. व्हायरसेस लॅक देअर ओन सेल मशिनरी. विषाणूला स्वतःची सेल मशिनरी नसते, म्हणजेच दे डू नॉट हॅव ट्रू सेल. त्याला पेशी रचनाच नसते, त्याच्यामध्ये सेल ऑर्गेनेल्स नसतात. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. सो दे आर सपोज्ड टू बी एज हाफ लिव्हिंग हाफ नॉन लिव्हिंग. दे लॅक देअर ओन सेल मशिनरी. जसं वनस्पती पेशी असते, प्राणी पेशी असते, बॅक्टेरियाची पेशी असते, तसं ह्याला पेशीमय रचना नसते. सेकंड, दे हॅव प्रोटीन कोट. ह्याला एक प्रथिनाचं आवरण असतं ज्याला कॅप्सिड असं म्हणतात, अराउंड द न्यूक्लिक ऍसिड स्ट्रँड. या विषाणूमध्ये एक कुठलं तरी न्यूक्लिक ऍसिड असतं, आयदर डीएनए आरएनए, डीएनए किंवा आरएनए अशापैकी एखादं न्यूक्लिक ऍसिड असतं आणि त्याच्याभोवती प्रथिनाचं आवरण. दे हॅव प्रोटीन कोट अराउंड द न्यूक्लिक ऍसिड स्ट्रँड.
and they are considered as असेल्युलर ऑर्गॅनिझम. विषाणूला असेल्युलर म्हणजे पेशी नसलेला जीव असं म्हणतात. फक्त त्याच्यामध्ये एक न्यूक्लिक ऍसिड असतं, डीएनए किंवा आरएनए, आणि त्याच्या भोवती प्रथिनाचं आवरण असतं. दे आर इनएक्टिव्ह आउटसाइड द सेल. हे पेशीच्या बाहेर इनएक्टिव्ह असतात, बट दे रेप्लिकेट विदिन द सेल. पण पेशीमध्ये जेव्हा ते शिरतात तेव्हा त्याचं विभाजन होतं, म्हणून त्याला निर्जीव आणि सजीव या दोन्हीच्या मधली अवस्था असं म्हटलंय. दे इनएक्टिव्ह आउटसाइड द होस्ट. होस्ट म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीरात जाण्यापूर्वी ते इनएक्टिव्ह असतात आणि त्याच्यामध्ये शरीरात गेल्यानंतर पुन्हा त्याचं रेप्लिकेशन होतं. दे कॅन बी कॉल्ड एज इन्फेक्टियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स. आणि म्हणून विषाणूला आणखी काय म्हटलंय? इन्फेक्टियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स. इन्फेक्टियस म्हणजे संसर्ग करणारा, प्रथिनानं बनलेला एक कण असं विषाणूचं वर्णन केलं. दे आर इन्फेक्टियस म्हणजे संसर्ग करणारे, रोग निर्माण करणारे प्रोटीन पार्टिकल्स, प्रथिनानं बनलेले पार्टिकल असं त्याला नाव दिलेलं आहे. इथे व्हायरस म्हणजे काय? विषाणू. दे हॅव नो सेल मशिनरी, हे एक लक्षात आलं. दे हॅव प्रोटीन कोट कंटेनिंग न्यूक्लिक ऍसिड. दे आर इनएक्टिव्ह आउटसाइड द होस्ट सेल, but they replicate within the host cell and they can cause diseases. आणि हे रोग निर्माण करू शकतात. नाउ टाइप्स ऑफ व्हायरसेस. आता विषाणूचे कोणते प्रकार असू शकतात हे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बघायचं आहे. सो ऍज पर देअर जेनेटिक मटेरियल द व्हायरसेस आर ग्रुप्ड ऍज डीएनए और आरएनए व्हायरस. त्याच्यामध्ये कोणतं जेनेटिक मटेरियल आहे याच्यावरून त्याला नाव दिलं जातं. इट मे बी डीएनए व्हायरस. जर डीएनए असलं तर त्याला डीएनए व्हायरस म्हणायचं, जर त्याच्यात आरएनए असलं तर त्याला आरएनए व्हायरस असं म्हणतात. तरी सुद्धा त्याचे 3 प्रकार आपल्याला सांगतात. दे कंटेन द जेनेटिक मटेरियल. आता याच्यात कोणतं जेनेटिक मटेरियल असू शकतं किंवा असतं? आयदर सिंगल स्ट्रँडेड आरएनए. आरएनए डीएनए ऐकलंय ना कधी? डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड किंवा रायबोज न्यूक्लिक ऍसिड. दे मे कंटेन सिंगल स्ट्रँडेड आरएनए. एक स्ट्रँड असलेला आरएनए असू शकतो, किंवा डीएस म्हणजे डबल स्ट्रँडेड आरएनए किंवा डबल स्ट्रँडेड डीएनए. यापैकी कुठलं तरी एखादं जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये असतं. आता बघा, जेनेटिक मटेरियल वरून त्यांचे प्रकार केलेले आहेत. पहिलं प्लांट व्हायरसेस. प्लांट व्हायरसेस म्हणजे काय? The viruses that attack or infect plants, they are plant viruses. जे विषाणू वनस्पतीला संसर्ग करतात त्याला प्लांट व्हायरसेस म्हणतात. ओके, the viruses that attack or infect plants and they contain single stranded RNA or double stranded RNA. म्हणजे वनस्पतीजन्य जे विषाणू आहेत त्याच्यात फक्त आरएनए असतं, एक तर सिंगल स्ट्रँडेड असेल किंवा डबल स्ट्रँडेड असेल. बघा, वनस्पती विषाणू म्हणजे वनस्पतीला संसर्ग करणारे विषाणूमध्ये आरएनए नावाचं जेनेटिक मटेरियल असतं. आता एखादा प्लांट व्हायरसचं उदाहरण आपण बघूया. टीएमव्ही. टीएमव्ही म्हणजे काय? टोबॅको मोझॅक व्हायरस. तंबाखू या वनस्पतीवरती एक व्हायरस असतो, रोग निर्माण करतो, त्याला टोबॅको मोझॅक व्हायरस असं म्हणतात. ओके, प्लांट व्हायरसेस जे विषाणू वनस्पतींना इन्फेक्शन करतात. दुसरा ॲनिमल व्हायरसेस, प्राण्यांना संसर्ग करणारे. द व्हायरसेस दॅट अटॅक ॲनिमल्स. प्राण्यांना अटॅक करतात, रोग निर्माण करतात, त्याला ॲनिमल व्हायरसेस म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अँड दे कंटेन आयदर आरएनए और डीएनए. एक तर त्यांच्यात आरएनए असेल किंवा डीएनए असेल, दोन्ही नसणार. आयदर आरएनए और डीएनए. फॉर एक्झाम्पल, एचआयव्ही. एचआयव्हीचा विषाणू आपल्याला ऐकून माहिती आहे, हर्पीस. Then bacterial viruses, the viruses that attack bacteria. जे विषाणू बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात, जीवाणूला इन्फेक्शन करतात, त्याला बॅक्टेरियल व्हायरसेस म्हणतात. और बॅक्टेरियोफेजेस किंवा त्याला बॅक्टेरियोफेजेस असंही म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय असतं? दे कंटेन डबल स्ट्रँडेड डीएनए. डीएनए हे जेनेटिक मटेरियल याच्यामध्ये असतं.
कळलं का बघा. As per the genetic material, they may be plant viruses, animal viruses or bacterial viruses. Bacterial viruses ला bacteriophages असंही म्हणतात. आता इथे बॅक्टेरियोफेजची ही डायग्राम आहे. दिस इज द डायग्राम और फिगर ऑफ बॅक्टेरियोफेज किंवा बॅक्टेरियल व्हायरस. जो विषाणू बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो त्याला बॅक्टेरियल व्हायरस म्हणतात. त्याच्यामध्ये पहा, दिस इज हेड रिजन. त्या हेड रिजन मध्ये असतं त्याचं जेनेटिक मटेरियल. दिस इज कोअर, सीट, दिस इज बेस प्लेट अँड टेल फायबर्स. अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येऊ शकतं विषाणू म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते. कळलं. आता व्हॉट इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दॅट व्हायरसेस. त्याचं आर्थिक महत्व काय. इट मे बी द निगेटिव्ह इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. द मोस्ट ऑफ द व्हायरसेस दे कॉज डिसऑर्डर्स like leaf curling, yellowing or mosaic formation in plants. अनेक वनस्पतींना विषाणू रोग निर्माण करतात. लीफ कर्लिंग, आता उदाहरणार्थ लीफ कर्लिंग इन ब्रिंजल, वांग किंवा टोमॅटो. टोमॅटोची पानं कर्ल म्हणजे वळणे. पानं जर आपण बघितली तर ती कर्लिंग होतं, तो एक विषाणूजन्य आजार असतो. येलोइंग, पानं पिवळी पडणे, हा एक आजार आहे विषाणूमुळे होणारा. किंवा मोझॅक फॉर्मेशन, त्याच्यावरती टिपके उठणे. ओके. तसं दे मे कॉज सम डिसीजेस इन एनिमल्स. आता जनावर जी असतात त्याच्यामध्ये काही आजार होतात. उदाहरणार्थ फूट अँड माउथ डिसीज, हा एक कॅटल्स मध्ये होणारा आजार आहे. किंवा स्वाईन फ्लू आपल्याला ऐकून माहितीये, हे प्राण्यांच्या मध्ये आजार होतात. इन ह्युमन, आपल्या मानव प्राण्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विषाणूजन्य आजार असतात. त्याच्यामध्ये स्मॉल पॉक्स, देवी, तर देवीचा रोग हा निघून गेला, निर्मूलन झालं. मम्स, गालगुंड ज्याला म्हणतात. हर्पीस, कॉमन कोल्ड म्हणजे आपली सर्दी, ही विषाणूमुळे होते. किंवा एड्स, आणि सध्याचा महाभयानक आलेला रोग आहे कोरोना किंवा कोविड-19. कोरोना, इट इज अ व्हायरल. कोरोना व्हायरस हा विषाणूच आहे, त्याच्यामुळे हा आजार होतो. अशा प्रकारे दिस इज इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द व्हायरस. हे लक्षात आलं का पहा. नाउ अलॉंग विथ व्हायरस वन मोर पॉइंट इज देअर. एक मुद्दा त्याच्यामध्ये दुसरा आहे व्हायरॉइड्स. व्हायरॉइड्स म्हणजे काय. व्हायरस म्हणजे विषाणू. व्हायरॉइड्स, so these are very small circular single stranded RNA without protein coat. Very small, RNA पेक्षा लहान असतात. सर्क्युलर, गोलाकार. having single stranded RNA, single stranded RNA असतं. without protein coat, without protein coat. कळते का बघा. व्हॉट आर व्हायरॉइड्स. व्हायरॉइडचा अर्थ काय. विषाणूपेक्षा पण एक सूक्ष्म जीव असू शकतो. दिस आर व्हेरी स्मॉल, अत्यंत लहान. सर्क्युलर, हॅव्हिंग सिंगल स्टँडर्ड आरएनए. आरएनए जेनेटिक मटेरियल असतं. अँड विदाउट प्रोटीन कोट. आता विषाणूला प्रोटीन कोट असतो. एखादा विषाणू हा घ्या किंवा दुसरा आपण एखादा HIV घेतला तर हे प्रथिनाचं बनलेलं आवरण असतं बघा. हे असं आणि याच्यामध्ये हे जेनेटिक मटेरियल, हे प्रोटीन कोट आहे. तसं व्हायरॉइड्स मध्ये नसतं. लक्षात येते. these are very smaller than the viruses. दुसरं थिओडिनर बघा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये थिओडिनर in 1971 reported that this is very low molecular weight RNA. This is very low molecular weight RNA and smaller in size than smaller viruses. पहिल्यांदा हे कोणी दाखवून दिलं, कोणी शोध लावला त्याचा. थिओडिनर किंवा थिओडोर डिनर 1971 मध्ये त्यांनी पहिल्यांदा रिपोर्ट केला. सांगितलं these are low molecular weight RNA,
स्मॉलेस्ट व्हायरसेस, सगळ्यात लहान जो विषाणू आहे त्याच्यापेक्षाही लहान लो मॉलिक्युलर वेट असलेला हा पार्टिकल असतो व्हायरॉइड. द फर्स्ट व्हायरॉइड डिस्कवर्ड, पहिला व्हायरॉइड कोणता शोधून काढला गेला, त्याचं नाव होतं पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हायरॉइड. द फर्स्ट व्हायरॉइड डिस्कवर्ड इज पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हायरॉइड. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PSTV, दॅट कॉज डिसीजेस इन पोटॅटो, की जो पोटॅटोला डिसीज निर्माण करतो. ओके, सो दिस इज आयडिया अबाउट व्हायरॉइड्स. हा मुद्दा लक्षात आला का पहा. ह्याला असेल्युलर म्हणतात, बाकीचे सगळे सेल्युलर पेशीमय रचना असणारे हे असेल्युलर. ओके, सो दिस इज द टॉपिक सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे.